नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर त्यांच्यासोबत काय काय कसे अनुभव घडलेले आहेत आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? मी मिसेस गरुड. बरं, आता राहिलं कुठं तुम्ही? मी राहायला सध्या आळंदीमध्ये आहे. आळंदीमध्ये. आणि मूळ गाव तुमचं? मूळ गाव आमचं सातारा. सातारा. मग इथं कधीपासून राहता पुण्यामध्ये? साधारण 40 एक वर्ष झाले. म्हणजे पुणेकरच झाला तुम्ही? पुणेकरच. बरं, आणि आता करता काय तुम्ही? हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ. बरं. काय काय कसे अनुभव घडले? पहिला अनुभव कळतून सुरुवात कशी होती? सर पूर्वी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मी माहेरी राहत होते आणि माहेर आमचं पुण्यात माझे फादर सेटल झाल्यामुळे चाळीतलं घर होतं आणि अच्छा. आणि याचं म्हणजे असं स्लम एरिया, म्हणजे असं घराला चिटकून जी घरं असतात तशी बैठी घरं आपली चाळीतली. घरं. हा, चाळीतली घरं. तो अजूनही एरिया चाळीतलाच आहे काही. तर तसे चाळीतले चिटकून घरं आहेत. तर तिथला एक किस्सा आहे. आणि जो एरिया आहे यामध्ये एक पूर्ण झोपडपट्टी एरिया येतो. तो म्हणजे पॉवर हाऊस म्हणून असा एरिया आहे आणि तो भाग असा म्हणजे तिथून रेल्वे पटरी आहे आणि तिथून कधीही तुम्ही गेलाच ना, कधीही जावा, म्हणजे मॉर्निंगला, इव्हनिंगला, नाईटला तुम्हाला तिथे त्या रस्त्यामध्ये लिंबू, खोबरं, कोहळा, नारळ, हळदी कुंकू असे आणि इवन अंडा देखील हा प्रकार तुम्हाला तिथे त्या रस्त्याने बघायला भेटेल. केव्हाही जा, फ्रेश दिसतं शिवाय. सो तसाच एक किस्सा आहे. माझ्या म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो, चाळीमध्ये राहत होतो, तर तिथे आता एक असं घर होतं, एक फॅमिली होती. माझ्या मम्मीने असं सांगितलं होतं पूर्वी की ते दोघं हजबंड वाईफ राहत होते आणि त्यांचं पटलं नाही म्हणून त्या हजबंडनी त्या लेडीला मारून टाकलं होतं. म्हणजे जाळून टाकलं होतं, पूर्ण बंद केलं होतं आणि ते लॉक लावून पळून निघून गेलं होतं आणि ती तशीच म्हणजे मेली होती. कित्येक दिवस तिला कोणी पाहिलंही नव्हतं. सो तशी घटना आहे आणि आजही ते ऐकलं की अंगावर शहारे येतात, कारण फार भयानक घटना होती ते. आणि ते एकदम असं माझ्या डोळ्यासमोर ती लेडी आली आहे. सो एकदम असं विचित्र प्रकार होता. त्या अनुभवाची सुरुवात कशी झाली तुमच्या समोर? तेव्हा आम्हाला कामाला जावं लागायचं. तर तिथे कामाला जात असताना एक दिवस यायला उशीर झाला आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की ते लिंबू, कोहळा यांना पाय लावू नका, ते जास्त म्हणजे भूताचा प्रकार, ओलांडू नका किंवा लाद देऊ नका, ते मागं येतं म्हणे. आणि आम्ही त्या काळात म्हणजे साधारण 18-19 त्या काळात म्हणजे थोडंसं एवढं समज नव्हती आणि खेळता म्हणजे लंगडी त्या काळात खूप खेळायचे. तर ते लंगड्याचा प्रकार खेळत असताना ते चुकून लिंबू कोहळ्याला पाय लागला. खेळत लागला आणि तो दिवस आजही आठवला तरी एकदम अंगावर शहारे येतात. तर तो असा प्रकार होता की एक दिवस यायला आम्हाला उशीर झाला. आम्हाला म्हणजे मी आणि माझी मोठी बहीण होतो. आम्हाला यायला उशीर झाला. माझी एक बहीण होती, तर ती वाटेतच मैत्रिणीकडे थांबली, कारण तिच्या मैत्रिणीच्या बहिणीचा साखरपुडा होता. तर ते म्हणे मी थांबते इथं, ते बागड्या वगैरे प्रकार होता, तर त्यामुळे तिथे थांबली ती आणि मला म्हटली की तुझ्या घरी, मी थांबते इथे. ठीक आहे म्हटलं. मग ती सकाळी येणार होती, मग मला पाठवलं आणि रात्रीचा दिवस होता, साधारण 10:30-11 आणि त्या काळात लोक असे म्हणजे दमून झोपायचे खूप. 10:30-11:15 सुमारास होता. तिने मला सोडलं म्हणून मी खेळत गेले आपले आणि ते रस्त्याने दिसला. मस्त लंगडी खेळत मी घेऊन गेले लाथाडून म्हणजे छान मस्त आहे, असं बागडत गेले एकदम. आणि बागडत गेल्यामुळे मला ते जाणवलं नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही म्हणजे माझ्या घराच्या जवळ येताना अचानक अशी नजर गेली, त्या जे घर बंद होतं, ज्या घरामध्ये ती लेडी बंद झाली होती, तिथे अचानक अशी नजर गेल्यावर असं एकदम कोणीतरी असल्यासारखं जाणवलं. एरवी लॉक आहे आणि उत्सुकता
असं क्युरियोसिटी असते ना. मित्रांनो, ट्रेडिंग सुरू करत असताना सर्वात मोठे चॅलेंजेस पैकी एक म्हणजे की तुम्ही सर्व काही एकटे करत आहात. तुम्ही चार्ट्स पाहता, मार्केट समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि कधी कधी असं वाटतं कुणीतरी मार्गदर्शन करणारं किंवा स्वतःचा अनुभव शेअर करणारं असावं. याच कारणामुळे मला पॉकेट ब्रोकर आवडतो. हा फक्त एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाही, तर एक अशी कम्युनिटी आहे जिथे समान विचारांचे ट्रेडर्स एकमेकांना शिकायला, वाढायला आणि यशस्वी व्हायला मदत करतात. पॉकेट ब्रोकरची ऍक्टिव्ह कम्युनिटी 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये इंग्लिश, पोर्तुगीज आणि अरेबिक यांचाही समावेश आहे. तुम्ही टेलिग्राम, डिस्कॉर्ड किंवा व्हॉट्सअप द्वारे इतर ट्रेडरशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्यासाठी जो प्लॅटफॉर्म सोयीचा असेल तो निवडा. जर तुम्हाला डिपॉझिट, विड्रॉल्स किंवा प्लॅटफॉर्म कसं काम करतं याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही ऍप मधील सपोर्ट डिस्क वापरू शकता किंवा कम्युनिटी मध्ये विचारू शकता. टीम खूप फास्टली प्रतिसाद देते आणि अशाच प्रकारे अनेक अनुभवी ट्रेडर्स नियमितपणे त्यांच्या स्ट्रॅटर्जीज, टिप्स आणि यशस्वी तसेच अयशस्वी ट्रेड्स मधून शिकलेले धडे शेअर करतात. पॉकेट ब्रोकर एज्युकेशनल मटेरियल्स आणि रेडीमेड ट्रेडिंग स्ट्रॅटर्जीज देखील उपलब्ध करून देतो, ज्यामुळे विशेषतः बिगिनर्सला ट्रेडिंग समजून घेणे आणि आत्मविश्वासाने सुरुवात करणे खूपच सोपे होते. मला आणखी एक गोष्ट आवडते ती म्हणजे याची सिक्युरिटी. व्हेरीफाईड अकाउंट तुमचे फंडचे संरक्षण करतात आणि प्लॅटफॉर्म 256 बीट SSL इन्क्रिप्शन वाढवतो. हे सर्व सिक्युरिटी लेवल्स मोठ्या बँकांमध्ये यूज केले जातात. पॉकेट ब्रोकर सोबत तुम्ही कधीच ट्रेडिंग मध्ये एकटे नसता. तुम्हाला सपोर्ट, एज्युकेशन आणि जागतिक ट्रेडर कम्युनिटीचा तुम्हाला ऍक्सेस मिळतो, ज्यामुळे ट्रेडिंग अधिक सोपी आणि सर्वांसाठी ऍक्सेसेबल बनते. मी पॉकेट ब्रोकरची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. जाऊन प्लॅटफॉर्म चेक करा, रजिस्टर करा आणि सर्व फीचर्स अनुभवून पहा. आणि रजिस्ट्रेशन करताना माझा प्रोमो कोड स्ट्रेंजर्स कॅपिटल मध्ये 2026 हा यूज करा, ज्यामुळे तुम्हाला पहिल्या डिपॉझिट मध्ये 100% बोनस मिळेल. हा बोनस फक्त लिमिटेड टाइम पिरियड साठीच अवेलेबल आहे. त्या प्रकारे मी ते डोकवायला गेले रात्रीचं. म्हणजे बरेच लोक म्हणतात की तिथे आवाज येतो, गाणं वाजतं, ती बाई ओरडते असं म्हणून क्युरियोसिटी म्हणून रात्रीचं चाळीत कोणीच नाही म्हणून मी ते डोकवायला गेले. तर खरंच अचानक असं म्हणजे डोकवताना असं जाणवलं की तिथे कोणीतरी आहे आणि माझी क्युरियोसिटी लहान असल्यामुळे सो मी खिडकीत डोकवायला गेले. अचानक असं बंद झालेला चेहरा पाहून मी स्तब्ध झाले आणि मागे पडले. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ते दिसलं का? एकदम असं अंगावर आलं? अंगावर आलं एकदम. ते फार जोरात आलं आणि असं इतका भयानक प्रकार होता तो. स्किन असं पूर्ण म्हणजे बंद झालं, म्हणजे असं जळत होते आणि ते असं लटकत असल्यासारखं आणि डोळे मोठे, अवयव आहे की नाही ते कळत नव्हतं. डायरेक्ट मी खाली पडले. पडल्याच्या नंतर मग आवाज तर आलाच नाही मला. मग कित्येक वेळाने जाग आल्यावर मी पुन्हा तिथून कशी बशी उठले. हातपाय लटलटत होते. कोणी आजूबाजूला नाही आहे आणि एकदम असं काही सुचत नव्हतं. ब्लँक झालं ते पूर्ण? एकदम पूर्ण ब्लँक. मग उठले, पुन्हा त्या खिडकीत डोकावला तर ती लेडी तिथेच होती. पुन्हा भीती वाटली, स्तब्ध झाले. क्षणभर थांबून धावत घर गाठलं आणि माझे पूर्ण कपडे ओले झाले होते. म्हणजे डाऊन साईड पूर्ण ओले झाले होते. म्हणजे मी हे झालं होते. मग घरच्यांनी बघितलं. घरात आल्यावर मग बाथरूममध्ये नेलं तर अंग तापाने पूर्ण फणफणलं होतं. मग बिछाण्यात घेतलं, तणतण ओढत होते. मग मम्मीने व्यवस्थित केलं, मला कसं बसं झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी मग डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांकडे नेल्यावर मग डॉक्टरांनी ताप सांगितला. ॲडमिट केलं 4 दिवस. मग मी ॲडमिट होते आणि ॲडमिट झाल्याच्या नंतर मग ताप कमी होत होता पण पुन्हा वाढत होता. ताप कमी होत होता आणि पुन्हा वाढत होता. पण ती लेडी जी अशी डोळ्यासमोर येत होते ना, त्यामुळे धड बोलूही वाटत नव्हतं आणि धड किंचाळूही वाटत नव्हतं आणि जेवणही जात नव्हतं. काच जर समोर आली ना, काच, तर ती त्यामध्ये दिसायची. बापरे. की कुठल्या वेळेस व्हायची ही घटना? ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होते ना, त्यावेळेस ते सिस्टर किंवा ते ग्लासेस वगैरे घेऊन जातात, त्यांचे ते इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यामध्ये.
त्यामध्ये ती दिसायची. मग त्यावेळेस काय अशी काय वेळ होती का का असं कुठल्याही वेळेला दिसायचं? ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळेस नाही तेच हॉस्पिटलमधली कुठल्या असं दुपारी वगैरे संध्याकाळ रात्री असं कुठल्या वेळेस ते केव्हाही दिसायचं, केव्हाही. हा सगळा प्रकार तुमच्यासोबत घडत होता हॉस्पिटलमध्ये वगैरे? त्यावेळेस तुम्ही घरच्यांना सांगितलं नाही किंवा घरच्यांनी तुम्हाला विचारलं नाही की हे एकदम सडनली झालं कसं काय? नाही, ॲक्च्युली मला सांगते ना, मला बोलताही येत नव्हतं आणि कोणाला सांगताही येत नव्हतं. कारण एकदा सोडून मी तिला 2दा पाहिली. असं म्हणजे फार विचित्र प्रकार होता तो. क्युरिओसिटी बघायला गेले, ते अंगावर आली. असं डायरेक्ट मग मी खाली पडले. खाली पडल्यावर पुन्हा कित्येक वेळा ती शुद्ध आली माहीत नाही, पण पुन्हा बघून मी तिच्याकडे गेले. म्हणजे ती 2दा दिसली मला आणि ते पूर्ण स्किन अशी लटकत होती. आपण मग तुम्ही घरी सांगितलं का नाही? त्याच्या मागचं कारण काय? बोलायलाच जमत नव्हतं व्यवस्थित मला एवढं. आणि ती दिसायची त्या इन्स्ट्रुमेंट वगैरेमध्ये आणि ते हॉस्पिटलमध्ये थोडंसं क्लीन असतं ना, सो ते दिसायचं. ज्यावेळेस माझी मम्मी तिकडे गेली, त्या हॉस्पिटलमध्ये लेडीने सांगितलं, तेव्हा तिने सांगितलं की बाहेरचं बघा. मग त्यावेळेस मग माझ्या मम्मीने मला विचारल्यावर मग मी सांगितलं की तू म्हटली होती ना की आपल्या शेजारी तो दादा राहत होता, त्याने त्याच्या बायकोला जाळलं. ती मला दिसली आणि मी फार जोरात ओरडले ती हॉस्पिटलमध्येच हॉस्पिटल. ते सांगून? ते सांगून मग मी पुन्हा बेशुद्ध पडले. ज्यावेळेस माझी मम्मी तिकडे गेली त्यावेळेस मग सांगितलं की त्या दिवशी अमावस्या होती आणि अमावस्या दिवशी मग ती त्याला काय म्हणतात ते तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी ती जोरात खिंचाळते असं म्हणून ती त्यावेळेस आली होती तिकडे? आली होती. तर तुम्हाला दिसली? ती मला दिसली आणि म्हणजे अमावस्या पौर्णिमा आहे एवढं त्या काळात नाही ना कळत एवढं. बरोबर. वय त्यावेळेस लहान असतं. त्यावेळेस लहान होतं आणि तो काळ वेगळाच होता. म्हणजे 1982-84 जो काळ होता 90च्या दशकातला, तो थोडा वेगळाच होता. आत्ताचा थोडा फॉरवर्ड झालेला आहे. त्या बरोबर. काळात नव्हतं एवढं म्हणजे कळत ना. त्यावेळेस खेळच होते सगळे. मग त्याच्यानंतर मग तुम्हाला बरं कधी वाटलं? तुम्ही हॉस्पिटलमधनं घरी कधी आलात? ते माझ्या मम्मीने ते असतं ना हळदी कुंकू ते लिंबू वगैरे ते प्रकार उतारा? हां, तर तो प्रकार करायला मग तिकडे घेऊन गेल्यावर मग कुंकवाचं जे असतं ना पाट, हां. त्या पाठावर कुंकवाचं ते काय म्हणतो चौरंग मांडतात. हो. मग पूजा मांडतात. स्वास्तिक हां. करतात. त्यावर मला बसवलं. त्याच्यातून मग ते सॉल्व झालं सगळं. मग किती दिवसानंतर तुम्हाला बरं वाटलं किंवा बरं वाटायला सुरुवात झाली? या गोष्टीला कमीत कमी नाही म्हटलं तरी पुढची अमावस्या येईपर्यंत त्रास होताच. खूप त्रास होता आणि हा त्रास सगळ्या माझ्या फॅमिलीने काढलेला आहे. आजही ती यातना आठवली तरी अंगावर शहारे येतात. मग त्याच्यावर त्यांनी काय तोडगा वगैरे काय काढला नाही का? आता ते तिथं कोणीच नसल्यामुळे कोणी करणार नाही ना. आणि ज्यांच्यावर ते घडतं, ज्यांना ती दिसते, ज्या वेळेस ती दिसते ते फक्त त्यांनाच बरं करतात. तिला काय बरं करू शकतात? बरोबर आहे. ती बिचारी अन्यायग्रस्त. नाही तिला समजा मुक्ती भेटण्यासाठी काय प्रयत्न वगैरे काय झाले नाही का तिकडं? अजून तरी मला तरी असं वाटत नाही. ज्याच्यावर अन्याय झाला ती अन्यायग्रस्त आहे. ज्याच्यावर होतो म्हणजे ज्याला बाधा होते तो स्वतःचाच इलाज करतो. त्या व्यक्तीचा इलाज नाही करू शकत ना सर. तसं करणार. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय अनुभव ना? ते काय अनुभव? आणखीन एक आहे, रिसेंटच झालेला आहे. ही घटना आहे आणि ही रिअल घटना आहे. तर याच्यामध्ये एक कपल होता, फार कष्टाळू होता. ते जे बाहेरून आले होते आणि परप्रांती होते. रेंटनी राहायला होते. तर फार कष्टाळू होते. आता बाहेर राहायचं म्हटलं सोपी गोष्ट नाही आहे. इथे राहायचं म्हटलं तर सगळ्याच गोष्टी बाहेरून आणाव्या लागतात आणि प्रत्येक गोष्ट विकत आहे म्हटलं. मग ते डे नाईट काम करायचे. एक नवीनच लग्न झालं होतं त्यांचं. तर साधारण एक 2-3 महिने झाले होते लग्नाला आणि ते दोघं मग इकडे राहायला आले होते. आणि आमच्या एरियामध्ये सार्वजनिक टॉयलेट आहे आणि शक्यतो तिथं रात्रीचं कोणी जात नाही. आणि टॉयलेटमध्ये पण ते लिंबू, नारळ, हळदी-कुंकू हा प्रकार, अंड हा प्रकार तो टाकलेलाच असतो. आणि हे मध्येच असल्यामुळे म्हणजे टॉयलेट आमचं ते सार्वजनिक टॉयलेटमध्येच असल्यामुळे हा प्रकार खूप व्हायचा त्यावेळेस. तर आत्ता पण म्हणजे ती लेडी
ज्यावेळेस ते दोन्ही कपल आमच्या तिथे राहायला होते, एक 3-4 महिने झाले असतील. तो मुलगा छान खडकीच्या तिथेच कामाला, कंपनीत कामाला होता. तर त्याचं शिफ्ट असायच्या आणि हिला घरी कंटाळा यायचा म्हणून ही पण बिचारी कामाला जायची. कामाला जात असताना मग ती पण प्रेग्नेंट राहिली आणि प्रेग्नेंट राहिल्यामुळे तिला बरेच जण म्हटले की आता नाही म्हणजे तुम्ही दोघंच आहात, तुम्हाला केअर करायला कोणी नाही, सो तुम्ही नाही का कोणाला तरी बोलवा किंवा तुम्ही तुमच्या गावाला जा. तर ती काय ऐकायला तयार नाही. ते म्हणे नाही का फार पैसे लागतात, डिलेवरी आहे असं तसं, पण ते विचारायचे. तो बिचारा शिफ्ट करायचा आणि ही पण बिचारी कष्ट करायची. आजूबाजूचे लोक चांगले होतेच, म्हणजे आमची फॅमिली वगैरे सगळे चांगले होतेच, आहेच, तिची केअर करायचे खूप. एक दिवस असाच तिला 7वा महिना ओलांडला होता आणि ओलांडला होता तर ती रात्रीचं तिला कळत नाही ना, आणि पहिला प्रेग्नेंट असल्यामुळे पोटदुखी, कळा किंवा हे असं तिला काही समजत नव्हतं एवढं. तर तिला अचानक तिला जावं लागलं, म्हणजे टॉयलेटला जावं लागलं. तिने काहीच नाही घेतलं, मोबाईल आणि टॉर्च नाही, मोबाईल, आणि त्या काळात म्हणजे आत्ता एवढं मोबाईल वगैरे नाही ना, म्हणून मग तिने गेल्याच्या नंतर ते तसाच प्रकार आपला ओलांडला, म्हणजे नारळ का काही तिने ओलांडला, नारळ कांड होता असं तिने ओलांडला. मग ते लाथडलं का ओलांडलं? आता ते तिलाच माहीत, अच्छा. पण तिने सांगितल्याप्रमाणे की तिने ते ओलांडलं का लाथडला. त्याच्यानंतर मग ती घरी आली, शांत आली. आल्याच्या नंतर एकदम थंडी, ताप वगैरे तिला भरला आणि तिने नवऱ्याला फोन केला आजूबाजूचे बघून. मग तिचा नवरा आला, तोही घाबरला, त्यालाही काही कळेना, तोही पुरुष आणि तोही तरुणच होता म्हणजे असा. तर त्याला काही समजेना म्हणून त्याने आजूबाजूवाल्यांना, महिलांना बोलवलं, गोळा केला आणि कदाचित 7 महिने होऊन गेलते म्हटल्यावर मग त्यालाही वाटलं असेल ना. सो त्याने काय केलं, बाजूवाल्यांना पण समजेना, मग त्यांनी तिला ॲम्ब्युलन्स बोलून हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी किंवा आणि ते टेस्ट केल्यावर सांगितलं की तिच्या डिलेवरीची म्हणजे ड्यू डेट जवळ आलेली नाही आहे, पण तरी देखील तिला पेन होत आहे असं, म्हणून मग त्यांनी तिला ॲडमिट करून घेतली. ॲडमिट करून घेतल्याच्यानंतर तिला पेन हा प्रकारच होत नव्हता, कारण कळा, दुखणं हे तिला समजत नव्हतं आणि तिला थंडी ताप खूप भरला होता. तरी देखील डॉक्टरांनी रिस्क नको बेबीला म्हणून सोनोग्राफीमध्ये बेबीची हालचाल फार वाढली होती, पण जास्त डिलेवरीमध्ये जे महिलांच्या जे कंडिशन असते त्यानुसार तिची नव्हती. तरी देखील डॉक्टरांनी तिचं सीझर केलं आणि ते बेबी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर ते बेबी ज्यावेळेस काढलं तर अत्यंत हॉरर बेबी होतं ते. म्हणजे कसं? हॉरर मीन्स डोकं मोठं होतं, हातपाय लहान होते, पण टमी मोठं होतं. डोकं आणि टमी फार मोठं होता आणि बॅक साईड पूर्ण अशी निथळ होती. एकदम विचित्र प्रकार होता. त्यावेळेस असं म्हणायचे की मुर्दूस हा प्रकार. हां, मुर्दूस, बरोबर. मुर्दूस हे जुने आजी लोक वगैरे म्हणतात ना की मैतीचं पाणी ओलांडल्यावर ते होतं म्हणून, तर तसा काहीतरी तेच म्हणजे हातपाय बारीक आणि पोट आणि डोकं मोठं, तर तसा प्रकार झाला. मग ते बेबी जन्माला आलं आणि ज्यावेळेस ते बेबी जन्माला आलं त्यावेळेस ती लेडी शुद्धीवर नव्हती. ते बेबी सलाईन आणि बाहेरच्या दुधावरच होता आणि ज्यावेळेस ती शुद्धीवर आली, ती शुद्धीवर आल्यावर ज्यावेळेस तिच्याजवळ बेबी आलं, ती स्वतः घाबरली. बापरे. फार घाबरली, कारण ते बेबीचं जे दिसायला होतं ना ते अत्यंत हॉरर होतं एकदम, म्हणजे जो कोणी बघेल ना तो पहिल्यांदा दचकेल, घाबरेल किंवा चक्कर येऊन पडेल, इतकं हॉरर होतं ते बेबी, भयानक होता. तर त्याच्यामुळे ती स्वतः बिचकायची म्हणजे. पण ज्यावेळेस ती आठवड्याभराने शुद्धीवर आली, त्याला बघितलं, तिला ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, ज्यावेळेस ती बेबी जन्म झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तिला विचारलं होतं ना आजूबाजूवाल्यांनी, शेजारच्यांनी, म्हणजे ती शुद्धीवर आल्यावर, तोपर्यंत ती शुद्धीवरच नव्हती, त्यावेळेस शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांनी, शेजारच्यांनी विचारलं की हा काय म्हणजे प्रकार, हा काय आहे. तर त्यावेळेस तिने सांगितलं की मी रात्रीची
सोबत कोणीच नाही. ती टॉयलेटला गेली होती सार्वजनिक ठिकाणी, आणि सार्वजनिक ठिकाणी गेल्यामुळे तिला अचानक तिच्या मागे कोणीतरी तिला आवाज आला. ती चालली होती तेव्हा घुंगरांचा आवाज आला आणि तिने ते बघितलं. आणि त्यावेळेस ते म्हणजे डब्बा, आत्ताही सार्वजनिक ठिकाणी ते डब्बा घेऊन जावं लागतं. टाकी असली तरी रिकामा डब्बा किंवा भरलेला डब्बा घेऊन जावं लागतं. तर ते डब्बा घेऊन ती गेली होती आणि त्या डब्यात तिला असा घुंगरांचा आवाज आला. आणि तो आवाज आल्यामुळे तिने काय केलं, तिचं ते पाणी तिथेच टाकलं आणि मागे फिरली तर तिला एक लेडी दिसली. तिची केस फार लांब होती, तिने साडी घातलेली होती, असं म्हणजे भडक कलरची साडी म्हणजे तिने पूर्ण सांगितलं की तिची साडी अशा रंगाची होती, चमकीची साडी होती, हिरवा रंग होता, केस लांब होती, पायांच्या घुंगरांचा. तिने ते पाणी टाकलं आणि ती घाईमध्ये घरी आली. आणि त्यानंतर तिला आठवड्याभराने शुद्ध आली, ज्यावेळेस ती बेबी जन्माला आला. मग म्हणजे त्याच्या ज्यावेळेस प्रेग्नेन्सी होत होती त्यावेळेस पण तिला शुद्ध नव्हती. काहीच नव्हते, म्हणजे डिलेवरी होत असताना तिला काहीच शुद्ध नव्हतं. बरोबर. कारण ती एवढी तापाने फणफणली होती आणि ती भयानकच परिस्थिती होती. कारण तिला कळा हा प्रकारच येत नव्हता. म्हणजे पहिली खेप असल्यामुळे, तसंही आजकालच्या मुलींना कळा हा प्रकार कळत नाही. बरोबर. दुखलं म्हणजे काहीतरी त्रास होतं असं वाटतं त्यांना. साधं बेबीनी मूव जरी केलं तरी त्यांना असं वाटतं की हा मला त्रास होतो असं. सो त्या पहिला रो असल्यामुळे एवढं समजलं नाही. म्हणजे आज तिला समजलं आठवड्याभराने शुद्ध आल्यावर. ती बाळाला घाबरली, तिला घेऊसुद्धा वाटायचं नाही ते बेबी. बरोबर. इच्छा नव्हती होत. इच्छा नव्हती होत, म्हणजे ते फारच भयानक होतं सर. म्हणजे मातृत्वाचं फिलिंगच नव्हतं. फिलिंगच नव्हतं. कारण ते डोकं मोठं, पोट मोठं, हातापायाच्या काड्या. आणि नॉर्मल बाळ जन्मल्यावर असतं किती, 2.5, 3, 3.5 किलो. ते बेबी 7.5 किलोचं होतं. बापरे. आणि ते सीझर करून काढलं होतं. मग ते डॉक्टर स्वतः शॉक झाले होते की एवढं मोठं बाळ एवढूशा, म्हणजे त्या बाईनी कसं काढते ना. म्हणून मग ते बाळाला, आणि ज्यावेळेस ती झाली डिलेवरी, म्हणजे शुद्धीवर आली, मग त्याच्यानंतर तिथल्या लोकांनी तिला समजावलं आणि तिला ते असतं ना ओझा, झाड फुकवाले, त्यांच्याकडे तिला घेऊन गेले. मग त्यांनी सांगितलं की ती जी महिला आहे ती अनमॅरिड होती आणि तिचं बेबी झाल्यावर अशाच ह्याच्यामध्ये, म्हणजे सार्वजनिक टॉयलेटमध्ये तिच्या फॅमिलीने टाकलं होतं आणि तिला नाही सांगितलं. आणि तिने मग ज्यावेळेस तिचा बेबी नाही सापडला म्हणून तिने आत्महत्या केली होती त्याच टॉयलेटमध्ये. बापरे. जिथं तिचं बेबी टाकलं होतं ते बेबी कोणीतरी घेऊन गेलं आणि तिने तिथेच सुसाईड केलं. मग घरकाठी आले असं ऐकताना सुद्धा. आणि ही घटना माझ्या डोळ्यासमोरची आहे. मग त्यामुळे फार त्या जी म्हणजे पीडित होती, हो. गरोदर बाई दिसली की आजही ती त्या बेबीला जवळ घेण्यासाठी तरसते म्हणतात आणि ती त्या बेबीला घेऊनच जाते, कोणतीही महिला असली तरी. मग ज्यावेळेस ते बेबी 3 महिन्याचं झालं त्यावेळेस तिने त्या बेबीला घेऊन गेली. ती महिला वाचली, जिने जन्म दिला होता त्या जिने मुलाला. जन्म दिला होता, जिला त्रास झाला होता, जी बेशुद्ध होती, ती महिला वाचली. आणि 3 महिन्यानंतर जे बेबी डोकं मोठं, टमी मोठं, ते बेबी एक्सपायर झालं. म्हणजे ती बेबी घेऊनच गेली. मग ते बेबी भेटला का नंतर कुठं, काय कसं? नाही, ते ते ज्यावेळेस गायबच झालं म्हणजे. गायबच झालं होतं, ते बेबी गायबच झाला होता. आणि त्यावेळेस म्हणजे कसं, मुलगी जन्माला आली की हो. मग ती मुलगी असल्यामुळे तिच्या फॅमिलीनी ते फेकून दिलं होतं. मग आता ते कोणी घेऊन गेलं, रात्रीत टाकला असेल तर. तेच, कारण की तेच विचारायचं. तुम्ही म्हणले की ती जी बाई आहे ती ते बाळाला घेऊन जायची, मग ह्यांनी तर बाळाला कचरा कुंडीत म्हणजे ते फेकलं होतं. मग त्याच्यानंतर मग ती बाई त्या बाळाला घेऊन गेली का ते बाळ कुठे गेलं, गायब झालं, त्याचा काय तपास लागला का? नाही, हे तपास आजपर्यंत लागलेला नाही आहे की ती जी जन्मलेली मुलगी होती ती कुठं आहे. पण जिने सुसाईड केलं ती जर प्रेग्नेंट गरोदर महिला दिसली की ती तिच्या बेबीवर अटॅक करते तिच्या वेळात. जसं म्हणतात ना, अमावस्या, पौर्णिमा किंवा एखादा सण असं,
मग ती त्या बेबीवर अटॅक करते आजही. आज त्या महिला जिवंत आहेत का ज्यांचं ते बेबी गायब झाले त्या? माझ्या समोरच्या तरी 3-4 महिला आहेत, अच्छा. बेबी नाही आहेत. त्याच्यानंतरून त्या व्यक्तीला मुक्ती द्यायचा काय प्रयत्न वगैरे केला किंवा तिला शांत करायचा काय प्रयत्न केला का तिथल्या गावातल्या लोकांनी वगैरे? जिचं हे आहे ना, म्हणजे ज्यांची ती मुलगी होती ती अनमॅरिड असल्यामुळे आणि बेबी असं झाल्यामुळे घरच्यांनी नाकारलं होतं तिला. नाकारलं होतं. मग त्यामुळे पुढच्या काही विधी करायचा प्रश्न विचारायचा प्रश्नच येत नाही. बरं. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि शेवटचा अनुभव खूपच भयंकर होता. तुम्हाला या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखंच तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही DM करू शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र. डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, पॉकेट ब्रोकरवर रजिस्ट्रेशन करा आणि माझा प्रोमो कोड कॅपिटल मध्ये स्ट्रेंजर 2026 हा यूज करा आणि पहिल्या डिपॉझिटवर 100% बोनस मिळवा.